आता आपण बघूयात की कोणते प्राणी कोणत्या ठिकाणी राहतात. बघा, लुक, लिसन अँड रिपीट. पहा, ऐका आणि परत म्हणा. बघा, आता परत इथं मी तुम्हाला चित्र सांगतो आणि त्याच्या राहण्याचं ठिकाण सांगतो. बघा, मॅन. मॅन कुठं राहतो? होम. कुठं राहतो? होम. त्यानंतर टायगर. टायगर कुठं राहतो? डेन. कुठं राहतो? डेन. डेन म्हणजे गुहा. होम म्हणजे घर. नंतर काऊ. काऊ कुठं राहते? काऊ शेड. म्हणा, काऊ शेड. नंतर बघा, बर्ड. बर्ड कुठं राहते? नेस्ट. बघा, कुठं? नेस्ट. नेस्ट म्हणजे घरटे. त्यानंतर पहा, डक. डक म्हणजे बदक. डक कुठं राहते? पॉन्ड. कुठं? पॉन्ड. पॉन्ड म्हणजे तळं. मंकी. मंकी कुठं राहतात? आपल्या घराच्या जवळपास असतात बघा. कुठे राहतात? ट्री. कुठं राहतात? ट्री म्हणजे झाडावर. त्यानंतर पहा, बी. बी म्हणजे मधमाशी. बी कुठं राहते? बी हाईव. कुठं राहते? बी हाईव. बी हाईव म्हणजे पोळे, मधमाशाचे पोळे. नंतर बघा, स्पायडर. स्पायडर म्हणजे ह्याला आपण काय म्हणतो? बघा, काय नाव आहे तिचं? बघा, स्पायडर म्हणजे कोळी आणि ती कुठं राहते? वेब म्हणजे जाळ्यामध्ये. कुठं राहते? जाळ्यामध्ये. आता पहा, आपल्याला काय करायचंय? प्रॅक्टिस सिम्पल सेंटेन्सेस फॉर एक्झाम्पल. आता वाक्य बनवूत आपण. मॅन लिव्हज इन अ होम. मॅन कुठं राहतो? होममध्ये. मग अशा पद्धतीने आता आपण बाकी प्राण्यांचं बनवूत. बघा, म्हणा, टायगर लिव्हज इन अ डेन. म्हणा, टायगर लिव्हज इन अ डेन. त्यानंतर काऊ लिव्हज इन काऊ शेड. काऊ लिव्हज इन काऊ शेड. बर्ड लिव्हज इन नेस्ट. बर्ड लिव्हज इन नेस्ट. आता बाकीच्या संदर्भात वाक्य तुम्ही तयार करायचे आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा पाठवा. थँक्यू.